Welcome students. We are learning fourth chapter, the world of metals and non-metals. Seventh standardचा हा chapter आहे. Yashwant and Anandi live in a village of Rajasthan. Their school has assigned them a project to learn about craftspersons who work with metals. आता यशवंत आणि आनंदी राजस्थानच्या एका विलेज मध्ये राहतात आणि त्यांच्या स्कूलने त्यांना एक प्रोजेक्ट दिलाय. तर काय करायचंय की त्यांनी मेटलचे वर्क करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन लर्न करायचं, शिकायचं की ते कशा पद्धतीनं वर्क करतात. They decide to visit the local ironsmiths who practices this craft. मग त्यांनी काय ठरवलं, लोकलचा जो लोहार आहे त्याला जाऊन भेटायचं आणि तो कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करतो किंवा कशा पद्धतीनं क्राफ्ट करतो ते शिकायचं. यशवंत and Anandi request their grandfather to accompany them. They are curious to learn how these ironsmiths make different items of daily use. मग त्यांनी त्यांच्या ग्रँडफादरला रिक्वेस्ट केली आणि ते क्युरियस होते की कशा पद्धतीनं ते लोक काम करतात आणि कशा पद्धतीनं डेली यूजचे आयटम्स बनवतात. They interact with an elderly craft person, सुदर्शन अंकल. तर ते जे क्राफ्ट पर्सनला भेटले तर त्यांचं नाव काय होतं, सुदर्शन अंकल. यशवंत says, which items do you generally make? यशवंत काय त्यांना विचारलं की तुम्ही जनरली कोणते आयटम्स बनवता. सुदर्शन says, generally we make items of daily use such as a flat pan. फ्लॅट पॅन्स म्हणजे तवा जो रोजचा आपण वापरतो किचन मध्ये. नंतर बकेट्स, टॉंग्स म्हणजेच काय, म्हणजे चिमटा, जे भांड गरम असेल तर तो उतरवण्यासाठी वापरला जाणारा चिमटा. अँड फार्मिंग टूल्स, फार्मिंग टूल्स म्हणजे शेतामध्ये वापरले जाणारे, म्हणजे जो फवारा असतो, ऍक्सेस म्हणजे कुऱ्हाड वगैरे, ट्रॉवेल्स म्हणजे खुरपा असतं की जे गवत काढण्यासाठी ज्याचा वापर केला जातो. असे वेगवेगळ्या प्रकारचे शेतीतले जे अवजारे आहेत ते बनवतात. आनंदी सेज, व्हॉट मटेरियल्स आर दे मेड ऑफ. मग ते मटेरियल जे आहे ते कशापासून तयार झालेले असतात. तुम्हाला इथे पिक्चर मध्ये दिसते की हा लोहार आहे, तो विविध वस्तू बनवण्याचं काम करतोय आणि हे दोघं आहेत ते त्याच्याकडे काय करते, चौकशी करते, जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. सुदर्शन सेज, वी यूज आयरन मेटल टू मेक दीज आयटम्स. तर ते काय म्हणाले की आम्ही आयरन मेटल म्हणजे लोखंडाचा वापर करतो ह्या वस्तू बनवण्यासाठी, हे आयटम बनवण्यासाठी. वी ऑल्सो यूज वूड टू प्रिपेअर हँडल्स वेअर एव्हर रिक्वायर्ड. जर त्याने एखादं भांड बनवलं, एखादं व्हेसल लोखंडाचं, त्याला पकडण्यासाठी जे हँडल बनवले जातात, तर ते हँडल कशापासून बनवले जातात, वूड पासून. ऍडिशनली वी यूज कोल इन अवर फुरान्सेस टू हीट द आयरन. फुरान्सेस म्हणजे काय, भट्टी. त्या भट्टीमध्ये ते लोखंड तापवण्यासाठी, गरम करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, कोलचा वापर केला जातो. सुदर्शन इज हीटिंग अन आयरन ब्लॉक इन द फुरान्स. इट हॅज बिकम रेड हॉट. ज्यावेळी भट्टीमध्ये ते आयरन ब्लॉक पूर्ण हिट केलं गेलं त्यावेळी ते कसं दिसत होतं, रेड हॉट. ही स्टार्ट्स बीटिंग इट हार्ड विथ अ हॅमर. आणि मग काय केलं त्यानं, बीट करायला म्हणजे ठोकायला. कशानं ठोकायला सुरुवात केली, का हॅमरने म्हणजे हातोड्यानं. आनंदी इज अमेज्ड अँड आस्क, व्हाय आर यू बीटिंग इट. मग तिनं आश्चर्याने विचारलं की तुम्ही त्याला ठोकत का आहात. सुदर्शन सेज, आय एम बीटिंग इट टू शेप इट इनटू अन ॲक्स. कारण की त्यांना काय बनवायचे होते, ॲक्स बनवायची होती. मग त्या पद्धतीचा शेप येण्यासाठी ते काय करत होते, हॅमरनं त्याला ठोकत होते. आनंदी सेज, वाव, अ पीस ऑफ आयरन कॅन बी बीटन इनटू अ फ्लॅट शेप. म्हणजे ठोकल्यामुळे काय झालं, तो जो लोखंडाचा पीस आहे तो कशामध्ये कन्व्हर्ट झाला, एका फ्लॅट शेप मध्ये, म्हणजे एकदम चपटा झाला, फ्लॅट झाला. वी डू दिस विथ अदर मेटल्स ॲज वेल. मग आपण हे बाकीच्या मेटल सोबत पण करू शकतो का. You may also have many such questions. Let us explore what else we can do with metals. The first point of this chapter is properties of materials. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी तुम्हाला दिलेली आहे,
malleability. Let us explore. Conduct this activity under the supervision of your teacher or adult. Collect some waste pieces of copper and aluminum. Copper आणि aluminumचे waste pieces घ्यायचे आहेत. An iron nail. A piece of coal. कोलचा पण एक piece घ्यायचा आहे. A pea-sized lump of sulfur and a block of wood. तुम्हाला हे सगळं मटेरियल घ्यायचं आहे. Recall the chapter Material Around Us. तुम्हाला Material Around Us हा चॅप्टर ग्रेड 6 मध्ये झालेला आहे. And observe the appearance of the above atoms. तुम्हाला वरीलचे हे जे atoms आहेत म्हणजे कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, आयरन नेल आहे, कोल, सल्फर अँड ब्लॉक ऑफ वूड. तर ह्याचा अपीअरन्स बघायचा म्हणजे ते कसे दिसते. आर दे लस्टर्स म्हणजे लस्टर म्हणजे चमकणे, ते चमकतात का. ऑल्सो नोट वेदर दे आर हार्ड ऑर सॉफ्ट. मग ते हार्ड आहेत की सॉफ्ट आहेत. ते लस्टर म्हणजे चमकतात का, हार्ड आहेत का, सॉफ्ट आहेत का बघायचंय. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन टेबल 4.1. तुम्हाला इथं खाली टेबल 4.1 दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. नाउ प्लेस each of these atoms one by one on any hard surface and beat them with a hammer. एक असा हार्ड सरफेस आहे घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती 1 by 1 एक एक ॲटम घ्यायचा आहे जे आपण घेतलेलं आहे आणि त्याला हॅमरनं काय करायचंय, ठोकायचंय. व्हॉट डू यू थिंक विल हॅपन. मग काय होईल. डू द ऑब्जेक्ट्स बिकम स्लाइटली फ्लॅटन्ड और डू दे ब्रेक इनटू पीसेस. जो कुठलाही ऑब्जेक्ट आपण घेऊ त्याला आपण हॅमरनं ठोकल्यानंतर तो फ्लॅट होईल का त्याचे पीसेस मध्ये तो ब्रेक होईल, त्याचे तुकडे होतील. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन टेबल 4.1. आता टेबल 4.1 मध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन लिहायचे की जो तुम्ही मेटल घेतलेला आहे किंवा जे मटेरियल घेतलेलं आहे ते लस्टर्स आहे का किंवा हार्ड और सॉफ्ट आहे आणि त्याला जर आपण हॅमरनं ठोकल्यानंतर तो फ्लॅट होतो का ते मटेरियल ब्रेक होतं छोट्या छोट्या पीसमध्ये. हे ऑब्झर्वेशन तुम्हाला टेबल 4.1 मध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने टेबल 4.1 इथं दिलेलं आहे. तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या. त्याचं ऑब्झर्वेशन इथं खाली दिलेले आहेत. आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट्स दॅट आर लस्टरस इन अपीअरन्स अँड हार्ड. You might have observed that objects made from copper, aluminum and iron are lustrous in appearance and are hard. आता जे ऑब्जेक्ट बनवण्यासाठी कॉपर, अल्युमिनियम अँड आयरन नेल हे मटेरियल वापरलं होतं हे कसे लस्टर्स आहेत म्हणजे हे चमकत आहेत आणि त्याचबरोबर हे कसे आहेत हार्ड आहेत. हार्ड. Luster shown by metals is known as metallic luster. मग जे मेटल्स आहेत जे लस्टर्स दिसतात म्हणजे चमकतात त्याला आपण काय म्हणायचं मेटॅलिक लस्टर्स. मटेरियल्स लाईक कॉपर, अल्युमिनियम अँड आयरन आर नोन ॲज मेटल्स whereas coal, sulfur and wood are non-lusters and not as hard as metals. आता बाकीचे जे होते कोल, सल्फर आणि वूड हे कसे आहेत नॉन लस्टर्स आणि ते हार्ड नाही आहेत. नॉट ॲज हार्ड ॲज मेटल. आर ऑल मेटल्स हार्ड अँड सॉलिड. मग सगळे मेटल आहेत ते हार्ड आणि सॉलिड आहेत का. नॉट रिअली. सम मेटल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम आर सो सॉफ्ट दॅट दे कॅन बी कट विथ अ नाईफ. सोडियम आणि पोटॅशियम हे इतके सॉफ्ट आहेत की आपण ते नाईफने कट करू शकतो. देअर इज वन मेटल मर्क्युरी. आता मर्क्युरी मेटल तुम्हाला माहित असेल दॅट इज फाउंड इन अ लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर विच यू माइट हॅव सीन इन थर्मामीटर. तुम्ही थर्मामीटर मध्ये बघितलेला आहे आणि रूम टेम्परेचरला तो कसा असतो लिक्विड असतो. त्यामुळे सगळे जे मेटल्स आहेत ते सॉलिड नाहीत. Recall the chapter Temperature and its Measurement from the grade 6 science textbook. तुम्ही ग्रेड 6 ला शिकलेला आहात की
मर्क्युरी हा लिक्विड मध्ये आहे आणि तुम्ही थर्मोमीटर मध्ये पाहिलेला आहे. Which objects did you find become flat on beating with a hammer? आता हॅमर केल्यानंतर कोणता ऑब्जेक्ट फ्लॅट झालेला आहे बीटिंग केल्यानंतर, हॅमरने मारल्यानंतर? You must have observed that objects such as a piece of copper, an iron nail and a piece of aluminum become a flat when beaten. म्हणजे जे पीस होते कॉपर, ॲल्युमिनियम आणि नेल हे जे तीन, त्याला हॅमरने ठोकल्यानंतर ते काय झाले, फ्लॅट झालेत. त्याचं कन्व्हर्जन फ्लॅट मध्ये झालं. Whereas other objects or material behave differently, this property by which material can be beaten into thin sheets is called malleability. आता malleability प्रॉपर्टी म्हणजे काय, ज्यावेळी आपण मेटलला ठोकल्यानंतर त्याची थिन शीट तयार होते, म्हणजे ते फ्लॅट होतात, थिन शीट तयार होते. या प्रॉपर्टीला काय म्हणलं जातं, malleability. मोस्ट मेटल possess दिस प्रॉपर्टी. बऱ्याच मेटलमध्ये ही प्रॉपर्टी असते. Can you give some examples of metal sheets? You might have seen thin silver foil on some sweets and aluminum foil used for wrapping food items. म्हणजे त्यांनी इथं विचारलं, तुम्ही असे एक्झाम्पल सांगू शकता का मेटल सीट्सचे? तर हो, आपण सिल्वर फॉईल किंवा ॲल्युमिनियम फॉईल बघतो, जे स्वीट मार्ट मध्ये आपण एखादं स्वीट घेतलं तर त्याच्यामध्ये ते रॅप करून दिलेलं असतं फूड आयटम्स जो काही घेतलाय तो. There are formed due to their malleability. Gold and silver are the most malleable metals. तर गोल्ड आणि सिल्वर हे कसे आहेत, मोस्ट मेलेबल. त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे, मेलेबल प्रॉपर्टी. त्यामुळे गोल्ड आणि सिल्वरचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे बरेच दागिने बघतो, कारण की दागिने बनवताना आपल्याला पाहिजे तसा आकार आपण त्या मेटलला देतो किंवा देता येऊ शकतो. A piece of coal or a lump of sulfur does not show this behavior. आता कोल आणि सल्फर जे आहे ते या प्रकारचं बिहेवियर शो करत नाही. ते ब्रेक इनटू पीसेस, म्हणजे ते फ्लॅट होत नाहीत, तर ते काय होतात, पीसेस मध्ये ब्रेक होतात. अँड आर सेड टू बी ब्रिटल. मग जे मेटल्स आहेत जे ब्रेक मध्ये पीसेस मध्ये ब्रेक होतात, त्याला आपण त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचंय, ब्रिटल. On the other hand, wood neither gets flattened into a sheet nor breaks into piece. वूड जे आहे त्याचं शीट मध्ये पण कन्व्हर्जन होत नाही आणि ते पीसेस मध्ये ब्रेक पण होत नाही. Therefore, wood is neither malleable nor brittle. वूडला मेलेबलची पण प्रॉपर्टी नाही आणि ते ब्रिटल पण नाही. Holistic lenses, the impact of iron on the progress of civilization of India. आता आयरन मेटलचा किंवा आयरनचा इंडियाच्या सिव्हिलायझेशन मध्ये कशा पद्धतीने त्याची प्रोग्रेस झालेली आहे. In the grade 6 social science textbook Exploring Society India and Beyond, you learn about the Harappans. म्हणजे हरप्पन्स संस्कृतीचा इतिहास आपण शिकलेला आहे तुम्ही आधी. They knew how to use metals like copper and gold. त्यांना कॉपर आणि गोल्डचा यूज कसा करायचा माहित होतं. They used these metals to make various objects from utensils to jewelry. आणि या मेटलचा वापर ते कशासाठी करत होते, युटेन्सिल्स बनवत होते, म्हणजेच भांडी वगैरे आणि ज्वेलरी. However, you would hardly find any evidence of the Harappans using a very prominent metal, iron. तुम्हाला असा एखादाच एव्हिडन्स मिळेल की हरप्पन्स लोक जे होते ते आयरनचा यूज करत होते. Which you see a lot around you today, की जे आपल्याला आज आजूबाजूला डेली यूज मध्ये दिसतो हा मेटल आयरन, की ज्याच्यापासून बनवलेले आपण भांडी, विविध प्रकारच्या वस्तू वगैरे नेहमी आपल्या वापरत आहेत आजच्या काळात. पण हरप्पन्स जे होते ते वापरत नव्हते, ते जास्त करून कशाचा वापर करत होते, कॉपर आणि गोल्ड. This is because it took a long time before iron was used in day-to-day activities. आणि त्याच्यामुळे डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये
आयरन मेटल यायला एवढा वेळ लागला किंवा इतका कालावधी जावा लागला. However, once the use of iron gained prominence in the times that followed, it contributed significantly to the progress of civilization in India. For instance, due to its strength, agricultural tools like plows made from iron were much superior to those used previously. प्रिव्हियसली म्हणजे जे कॉपर आणि गोल्डचे जे त्याच्यापासून सुद्धा या धातूपासून वेगवेगळे फार्मसाठी यूज कराव्या लागणाऱ्या वस्तू वगैरे बनवल्या जायच्या, पण ॲज कम्पेअर टू आयरन आजकालच्या काळात यूज केलं जातं बिकॉज ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजे शेतीचे जे टूल्स आहेत ते इझिली बनवू शकतो, वापरू शकतो आणि वापरायला ते सोपे असल्यामुळे म्हणजे आजच्या डे टू डे लाईफमध्ये त्याचाच वापर जास्त केला जातो. We could be potential reason that it is generally considered the copper was discovered earlier as compared to iron. Then second property of metal, ductility. डक्टिलिटी म्हणजे काय? थोडक्यात फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे आपण त्या मेटलला जर ठोकलं तर किंवा त्याच्यापासून आपण जास्तीत जास्त असं वायर लाईक स्ट्रक्चर बनवू शकतो, म्हणजे त्याचं एकदम लहान तार बनवू शकतो. Where do you find the use of metal wires? You might have seen wires of metals like copper or aluminum in electrical fittings. आता इलेक्ट्रिकल फिटिंग्स मध्ये ज्या वायर्स असतात त्या कशापासून बनलेल्या असतात? कॉपर आणि अल्युमिनियम. Some ornamentals like bangles, necklace, earrings are also made from metal wires. म्हणजे काही ज्वेलरीज आहेत, बँगल्स, नेकलेस, इयररिंग्स वगैरे, हे सुद्धा मेटल वायर पासून बनवलेले असतात. मेटल वायर्स प्ले इम्पॉर्टंट फंक्शन इन अ व्हरायटी ऑफ स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. आता मेटलच्या वायर ज्या आहेत त्या कशामध्ये पण यूज केल्या जातात? एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये, वीणा, सितार, व्हायोलिन अँड गिटार. This property of materials by which they can be drawn into wire is called ductility. म्हणजे मेटलची ही जी काही प्रॉपर्टी आहे की त्याचं वायरमध्ये त्याला आपण करू शकतो त्या मेटलला, तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? डक्टिलिटी. This property of ductility is mainly possessed by metals. Gold is so ductile that 1 gram of it can be drawn into a 2 kilometer long wire. गोल्ड जे आहे, गोल्ड मध्ये सगळ्यात जास्त डक्टिलिटी आहे. त्याचा गोल्डचा आपण 1 ग्रॅम जर गोल्ड घेतलं तर आपण 2 किलोमीटर लॉंग एवढी त्याच्यापासून त्याची वायर आपण तयार करू शकतो. The ductile nature of metals enables for the creation of this tea strainer with metal wire. म्हणजे ही गाळणीत चहाची जी तयार होते, म्हणजे जे मेटलचे जे नेचर आहे डक्टाईल, तर त्याच्यामुळे आपण अशा विविध वस्तू बनवू शकतो. Have you ever seen wires made of coal or sulfur? तुम्ही कोल किंवा सल्फर पासून वायर तयार केलेल्या पाहिलेत का? Obviously not. नक्कीच नाही. We can say that coal and sulfur are not ductile. म्हणजे कोल आणि सल्फर हे डक्टाईल नाहीत. Do you know that ropes made of steel mixture of metal, iron and non-metal carbon wires can be support heavy loads. म्हणजे हेवी लोडला सपोर्ट करण्यासाठी जे वायर बनवले जातात म्हणजे आयरन आणि कार्बनचं मिक्सचर करून ह्याचं मिक्सचरने रोप बनवले जातात, कारण की हेवी लोड्सला सपोर्ट करण्यासाठी. Therefore, they are used in suspension bridge and in cranes to lift heavy objects. त्याचा वापर कशामध्ये केला जातो? सस्पेन्शन ब्रिज आणि क्रेन्स. म्हणजे क्रेन्सने एखादी जड वस्तू, हेवी ऑब्जेक्ट उचलायचा असेल तर त्या ठिकाणी आयरन आणि कार्बन अशा याचा मिक्सचर करून रोप बनवला जातो. नेक्स्ट प्रॉपर्टी, sonority. Have you ever noticed the sound produced when a metal spoon or a metal plate or a metal coin is dropped on floor? जेव्हा फ्लोअरवर एक मेटलचा स्पून
असेल किंवा प्लेट असेल किंवा कॉइन असेल जर पडला तर एक साऊंड येतो. हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम द साऊंड प्रोड्युस्ड व्हेन अ पीस ऑफ कोल ऑर वूड इज ड्रॉप्ड ऑन द फ्लोअर. ज्यावेळी एखादा लाकडाचा तुकडा असेल किंवा कोळशाचा तुकडा असेल, कोलचा तुकडा असेल, तो जर फरशीवर पडला तर त्याच्या कंपॅरिझन मेटल स्पून, प्लेट किंवा कॉइनचा जो साऊंड आहे तो एकदम डिफरंट असतो. बी केअरफुल while dropping the object. Take a few objects such as a metal spoon, coin, a piece of coal and a block of wood. तर हे ऑब्जेक्ट तुम्ही घ्यायचे तर ड्रॉप देम वन बाय वन फ्रॉम अ सर्टन हाईट. एका ठराविक हाईट वरून तुम्ही काय करायचंय ते फेकायचे किंवा सोडून द्यायचे. डू यू नोटीस एनी डिफरन्स इन द साऊंड प्रोड्युस्ड बाय दीज ऑब्जेक्ट. मग त्या साऊंड मध्ये तुम्हाला काही डिफरन्स जाणवला का? You would observe that the metal spoon and the metal coin produce a ringing sound. तर ज्यावेळी मेटलचा स्पून आणि कॉइन ज्यावेळी पडला त्यावेळी जो साऊंड झाला तो कसा झाला? रिंगिंग साऊंड. म्हणजे पडल्यानंतर जो आवाज झाला तो थोड्या वेळासाठी थोडा वेळ तो साऊंड राहिला तिथंच. कोल अँड वूड ऑन द अदर हँड प्रोड्यूस डल साऊंड. आणि कोल किंवा वूड पडल्यानंतर डल साऊंड. डल साऊंड म्हणजे ज्यावेळी तो ऑब्जेक्ट खाली पडल्यानंतर जेवढा आवाज झाला तेवढाच, तो आवाज पुढेपर्यंत राहिला नाही. This property of metals that enable them to produce a ringing sound is called a sonority. म्हणजे जो साऊंड असतो त्या साऊंडची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीलाच काय म्हटलं जातं? सोनोरिटी. अँड मेटल आर सेड टू बी सोनरस. त्या ज्या पद्धतीनं हे मेटल साऊंड करतो त्याला आपण काय म्हणायचं? त्या मेटलला सोनोरस मेटल किंवा सोनोरस इन नेचर. हो, द रिंगिंग साऊंड ऑफ माय घुंगरूज इज ऑल्सो ड्यू टू द सोनोरिटी ऑफ मेटल्स. आता या मेटलची प्रॉपर्टी किंवा हा मेटल कसा आहे? सोनोरस इन नेचर आहे, त्यामुळे ह्याचा साऊंड रिंगिंग साऊंड येतोय. आणि इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, स्कूल बेल. म्हणजे स्कूल मधली जी बेल आहे ती सुद्धा कशी? रिंगिंग साऊंड. लाईक एकदा त्याच्यावर आपण मारलं तर त्याचा असा आवाज येतो. मग हा जो मेटल आहे तो कसा आहे? सोनोरस इन नेचर. नेक्स्ट प्रॉपर्टी, कंडक्शन ऑफ हीट. Have you ever observed the vessels used for cooking in the kitchen? You might have noticed that the vessels used for heating are made of metals. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की किचन मध्ये जे व्हेसल्स म्हणजे भांड्यांचा वापर केला जातो ते मेटल पासून बनलेले असतात. कॅन यू नेम सम मेटल्स दॅट आर युज्ड फॉर मेकिंग cooking vessels? Do you know why these metals are used for this purpose? Let us found. आता किचन मध्ये काय काय मेटल पासून बनवलेले असतात वेसल्स वगैरे. मग ते विविध प्रकारचे बनवलेले असतात. म्हणजे तुम्ही मेटलचं एखादं भांड घेतलं तर ते भांड हँडल करण्यासाठी, हाताळण्यासाठी त्याला वूडचा म्हणजे लाकडाचा किंवा रबराचा हँडल दिलेला असतो. तर इझिली ते आपण कॅरी करू शकतो, कारण की त्याच्यामधून काय होणार नाही? हीट कंडक्ट होणार नाही. लेट अस इन्व्हेस्टिगेट. This activity must be performed under the supervision of your teacher or an adult. Be careful while handling hot water. Place a glass tumbler on a table. एक ग्लास टम्बलर घ्यायचा आहे. Fill it with hot water. त्याच्यामध्ये hot water घ्यायचे. Take a metal spoon and a wooden spoon of almost the same size and thickness. एक वुडनचा स्पून घ्यायचा आहे, मेटलचा स्पून घ्यायचा आहे आणि दोन्ही स्पून सेम घ्यायचे. त्यांची हाईट पण सेम पाहिजे आणि हा थिकनेस आहे तो पण सेम पाहिजे, म्हणजे साईज. Immerse both the spoons simultaneously into the hot water and leave them undisturbed for a few minutes. Simultaneously दोन्ही स्पून म्हणजे एकाच वेळेला त्या ग्लास मध्ये ठेवायचे आणि सेम टाइम साठी पण ठेवायचे. Now carefully touch the upper end of each spoon. आणि थोड्या वेळ झाल्यानंतर दोन्ही स्पूनच्या वरच्या बाजूला काय करायचंय? टच करायचंय. आणि मग तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये? तुम्हाला काय जाणवलं?
Some discussion points. Which of the spoon get hotter? कोणता स्पून हॉट झाला असेल, गरम झाला असेल? What does this experiment tell us about heat transfer along the two spoons? या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला हीट ट्रान्सफर विषयी काय समजलं? You may have noticed that the metal spoon is hotter. मग आपल्या काय लक्षात आलं की मेटल स्पून जो आहे तो हॉट झालेला आहे. To touch than the wooden spoon. Wooden spoon पेक्षा. Even though both spoons are immersed in the water of the same temperature and for the same time. सेम टेम्परेचर आणि सेम टाइमला काय केले होते, दोन्ही स्पून होते ते आपण ग्लासमध्ये ठेवलेले होते, तरी पण जो मेटलचा स्पून आहे तो आपल्याला हॉट जाणवला ॲज कम्पेअर टू वुडन स्पून. दिस शोज दॅट द हीट ट्रान्सफर थ्रू द मेटल स्पून. आपल्या काय लक्षात आलं की हीट ट्रान्सफर झालेली आहे कारण तो आपल्याला गरम लागलेला आहे, मेकिंग इट हॉटर. इन कॉन्ट्रास्ट द वुडन स्पून ट्रान्सफर्स हीट पुअरली. In such cases, the transfer of heat from one point to another of material is called the conduction. Conduction म्हणजे काय? एखादा मटेरियल आहे त्या मटेरियलच्या एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत हीट ट्रान्सफर करणे, त्याला काय म्हणायचं? कंडक्शन. अँड मटेरियल्स दॅट ट्रान्सफर हीट आर कॉल्ड कंडक्टर्स. आणि ते जे मटेरियल आहे की जे हीट ट्रान्सफर करतं त्या मटेरियलला म्हणायचं कंडक्टर्स. Based on the observations, one can say that metals are good conductors of heat. तर आपल्या काय लक्षात आलं की मेटल जे आहेत ते हीटचे गुड कंडक्टर आहेत, whereas wood is a poor conductor of heat. Now we can understand why mostly metal vessels are used for cooking and their handles are made with wood or the material that do not conduct heat. म्हणजे आपण मेटलचे भांडे किचन मध्ये काय यूज करतो, तर म्हणजे जर मेटल हीट होतं त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये जो पदार्थ आपण ठेवलेला आहे तो शिजतो आणि त्याचे जे हँडल्स आहेत त्याचे जे मटेरियल आहे ते कंडक्ट करत नाहीत, हीट कंडक्ट करत नाहीत, का तर ते आपल्याला हँडलिंगला आपण इझिली भांड हँडल करू शकू. You will learn more about this in the chapter Heat Transfer in Nature. Heat Transfer in Nature या चॅप्टर मध्ये तुम्ही डिटेल मध्ये शिका. Then next point, conduction of electricity. Have you ever seen an electrician using a screwdriver? आता तुम्ही पाहिलं असेल जे इलेक्ट्रिशियन असतात ते काय करतात, कॅरी त्यांच्यासोबत एक स्क्रूड्रायव्हर कॅरी करतात. What type of material is used for making its handle? मग ते स्क्रूड्रायव्हरचा जो हँडल असतो म्हणजे जो हातात पकडायचा भाग असतो तो ते कशापासून तयार झालेला असतं ते जे मटेरियल. You may have also noticed the electrician wearing rubber gloves and shoes while working. What can be the reason for this? त्याच पद्धतीने त्यांनी काय केले असेल, रबर ग्लोव्ज घातलेले असतात, शूज पण घातलेले असतात, तर याच्या पाठीमागचं रिझन काय असेल? Let us design and create. Design an electric circuit like the tester circuit in the chapter Electricity, Circuits and their Components. Circuits, electricity circuits and their components ह्या चॅप्टर मध्ये दिलेले. How to make electric circuit. Repeat the same activity using the material listed below and record your observation in 4.2. You may collect a few objects such as a piece of aluminum foil, an iron nail, a lump of sulfur, a copper wire, a piece of coal, and a piece of dry wood, stone, an eraser made of rubber. एक इरेजर घ्यायचा आहे जो रबर पासून तयार झालेला असतो, अँड अ पीस ऑफ नायलॉन रोप. तर इथे जेवढे मटेरियल दिले तेवढे तुम्ही घ्यायचे. प्रिडिक्ट विच ऑफ दीज could make the bulb of the tester glow and which could not. आणि काय करायचंय की त्या ठिकाणी एक बल्ब घ्यायचा म्हणजे ते सर्किट तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे मटेरियल एक एक 1 by 1 वापरायचे. तर तुम्हाला टेस्ट घ्यायचे की कोणत्या मटेरियलला बल्ब आहे तो ग्लो झालाय आणि कोणत्या मटेरियलला बल्ब ग्लो झालेला नाही. तर अशा पद्धतीने टेबल तयार करून घ्यायचं. एका बाजूला तुम्ही सगळे मटेरियल्सचे नेम लिहायचे आहेत आणि इथं बल्ब ग्लो और नॉट ग्लो
जर बल्ब ग्लो झाला तर इट इज गुड कंडक्टर आणि जर नाही झाला तर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले आहे तिथं खाली. You might have observed that objects made of aluminum, iron, and copper make the bulb glow, whereas sulfur, coal, wood, stone, eraser, and nylon rope could not make it glow. जे ॲल्युमिनियम, आयर्न आणि कॉपर पासून जे तयार झालेले होते, म्हणजे जे ॲल्युमिनियम, आयर्न आणि कॉपर, फॉर एक्झाम्पल आपण इथं कॉपर पासून तयार झालेले होते, तर ते काय झाले, ते बल्ब ग्लो झाले, म्हणजेच ते काय आहेत, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. आणि जे वूड, स्टोन, इरेजर, नायलॉन रोप होते ते त्या ठिकाणी काय झालं नाही, बल्ब ग्लो झाला नाही, म्हणजेच ते काय नाहीये, काय पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. You see any pattern in the glowing of bulbs when using different material in activity. It is observed that all the materials that make the bulb glow are metals. तर ज्या ज्या ठिकाणी आपण मेटल घेतलेलं आहे त्या ठिकाणी बल्ब ग्लो झालेला आहे. Materials that allow electricity to flow through them easily are called the good conductors of electricity. म्हणजे जे मटेरियल जे इझिली काय करतात, इलेक्ट्रिसिटी फ्लो करतात, त्या मटेरियलला काय म्हणायचं आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन कॉन्ट्रास्ट म्हणजे त्याच उलटे, मटेरियल्स दॅट प्रिव्हेंट द बल्ब फ्रॉम ग्लोईंग बाय नॉट अलाविंग इलेक्ट्रिसिटी. आणि असे मटेरियल की ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, त्या मटेरियलला काय म्हणायचं, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. So now we can understand that plastic covering on screwdrivers. स्क्रूड्रायव्हरचं कव्हरिंग कसं आहे, प्लास्टिक, अँड रबर ग्लोव्स प्रोटेक्ट द इलेक्ट्रिशियन फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. म्हणजे इलेक्ट्रिक शॉक बसू नये म्हणून रबर ग्लोव्स किंवा शूज आणि स्क्रूड्रायव्हरचं जे कव्हरिंग आहे ते प्लास्टिकचं असतं. बिकॉज दीज मटेरियल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. कारण हे जे मटेरियल्स आहेत ते पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. We learned that metal are generally hard. आता आपण काय शिकलो, मेटल्स हे जनरली कसे आहेत, हार्ड आहेत, लस्टर्स म्हणजे चमकतात, मिलायबल, डक्टाईल अँड गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नाव लेट अस लर्न हाऊ मेटल्स बिहेव इन द प्रेझेन्स ऑफ एअर अँड वॉटर. तर हा जो पॉइंट आहे, एअर अँड वॉटर म्हणजेच इफेक्ट ऑफ एअर अँड वॉटर ऑन मेटल्स, तर हा पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूयात. थँक्यू.